नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स मॅट्रिक्सचा कसा फाइंड करायचा, त्याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲडजॉइंट मेथडने इन्व्हर्स कसा फाइंड करायचा हे शिकलो आणि मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स गॉस जॉर्डन मेथडनं कसा फाइंड करायचा ते आपण शिकलो. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये मॅट्रायसेसमधली पुढची कन्सेप्ट आहे किंवा पुढचा टॉपिक आहे रँक ऑफ अ मॅट्रिक्स. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रँक काढायला शिकणार आहे मॅट्रिक्सची. तर रँक म्हणजे नक्की काय, पहिल्यांदा ते आपण समजून घेतलं पाहिजे की रँक म्हणजे नक्की काय. तर रँक म्हणजे काय, सपोज एखादा मॅट्रिक्स दिलेला असेल, ए मॅट्रिक्स दिलेला असेल, A11, A12, A13, A21, A22, A23 आणि डॉट डॉट असा मॅट्रिक्स सपोज दिलेला असेल, तर रँक ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, तर हा ए मॅट्रिक्स असे किती रोज म्हणजे इंडिपेंडंट रोज किंवा इंडिपेंडंट कॉलम्स त्या मॅट्रिक्समध्ये किती आहेत, नंबर ऑफ इंडिपेंडंट रोज और कॉलम्स ए मॅट्रिक्स कॅन हॅव, दॅट नंबर इज कॉल्ड ॲज रँक ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे या मॅट्रिक्समध्ये इंडिपेंडंट रोज किंवा इंडिपेंडंट कॉलम्स किती आहेत त्याचा नंबर. सपोज 2 इंडिपेंडंट कॉलम आहेत तर या मॅट्रिक्सची रँक किती असणार आहे, 2 असणार. सपोज 3 इंडिपेंडंट कॉलम्स आहेत किंवा 3 इंडिपेंडंट रोज आहेत तर या मॅट्रिक्सची रँक किती असणार आहे, 3 असणार आहे. सपोज 4 आहेत तर रँक किती असणार, 4 असणार. म्हणजेच एखाद्या रोमध्ये किती युनिक इन्फॉर्मेशन आहे किंवा किती रोजमध्ये युनिक इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे किती रोज हे युनिक आहेत. युनिक म्हणजे ते कुठल्या दुसऱ्या रोशी रिलेटेड नाहीत किंवा दुसऱ्या कॉलमशी रिलेटेड नाहीत. अशा नंबरला, नंबर ऑफ रोज जेवढे असतील त्याला म्हणायचं रँक ऑफ मॅट्रिक्स. आता डिनोट कशानं करायचं, रो ऑफ ए, म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल टू काय असेल ते समथिंग. सपोज आता मी एक एक्झाम्पल घेतो, ए मॅट्रिक्स 2x2 मॅट्रिक्स घेतो. हे 1 आहे, हे 2 आहे आणि सपोज इथं आहे 2 आणि इथं आहे 4. आता बघा, हा एक रो आहे, हा एक दुसरा रो आहे. आता हे 1 इंटू 2 किती असते, 2 इंटू 2 किती असतं, 4. म्हणजे 1 इंटू 2 2 आणि 2 इंटू 2 4. म्हणजेच काय थोडक्यात, तर R2 हा काय आहे, R2 रो जो आहे तो काय आहे, 2 टाइम्स R1 रो आहे. बघा, ह्याच्या डबल इथं आहे, ह्याच्या डबल इथं आहे. म्हणजे ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं R1ला तर काय येते, R2. म्हणजेच R2 रो हा R1 वर डिपेंडंट आहे किंवा डिपेंड आहे, R1 वर डिपेंड आहे किंवा R2 आणि R1 हे रिलेटेड आहेत. मग या दोघांच्या मध्ये जर असं काही रिलेशन असेल 2 रोजमध्ये तर या मॅट्रिक्सची रँक काय होते, कमी होते. रँक ऑफ मॅट्रिक्स डिक्रीजेस. मग ती कशी ती बघा, मग ए मॅट्रिक्स हे जर ऑपरेशन केलं आपण की R2 मधून 2 टाइम्स R1 मायनस केलं आणि ते R2च्या जागेवर जर लिहिलं तर काय येणार बघा, R2च्या जागेवर लिहायचं आहे म्हणजे R1 आहे तसाच असणार आणि R2 2 टाइम्स R1 मायनस करायचं R2 मधून, म्हणजे 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 0 आणि 4 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 4 मायनस 4 0. हा मॅट्रिक्स, हा जो रो आहे मॅट्रिक्स मधला तो काय आला, 0 आला आणि एकच रो शिल्लक राहिला. आता या रो मधल्या कुठल्याही इलेमेंटला आपण 0 करू शकत नाही, राईट. म्हणजे रो जर ट्रान्सफॉर्मेशन्स केली, आपण रो ऑपरेशन्स केली तर यातल्या कोणत्याही याला आपण 0 करू शकत नाही. त्यामुळे या मॅट्रिक्सची रँक किती आहे, 1 आहे.
कारण एकच इंडिपेंडंट रो शिल्लक राहिला. याला म्हणायचं इंडिपेंडंट रो. मग असे किती इंडिपेंडंट रोज त्या मॅट्रिक्समध्ये आहेत तेवढी त्या मॅट्रिक्सची काय येणार, रँक येणार. सपोज अजून एक एक्झाम्पल घेतो मी, 2x2 घेतो म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. सपोज इथं आहे 1 2 आणि इथं आहे 2 आणि 3. आता बघा, ह्या 1च्या डबल आहे 2, पण 2च्या डबल 4 नाही, म्हणजे रिलेशन पूर्ण होत नाही. एकच एलिमेंट रिलेटेड आहे पण हे रिलेशन पूर्ण होत नाही. ऑपरेशन करून बघू आपण. हा 0 करायचा, हा डायगोनल एलिमेंट 1 करायचा आणि त्याच्या खालचे सगळे एलिमेंट आहेत ते 0 आधी करायचे. म्हणजे आपल्याला ट्रायंग्युलर मॅट्रिक्स तयार करायचं. म्हणजे बघा कसं ते, आता याला जर 0 करायचं असेल तर काय करायला लागेल, 2 मायनस करावं लागेल. मग याला 2 करावं लागेल, म्हणजे 2 टाइम्स या रोला मल्टिप्लाय करावं लागेल. आता R2च्या जागेवर आपल्याला यायचं आहे आणि R2 मधून 2 टाइम्स R1 मायनस करायचं. बघा 2 मायनस 2 जर केलं तर 0 येईल, म्हणजे याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे त्या पूर्ण रोला 2 मल्टिप्लाय करायचं, तेच मी इथं लिहिलं. म्हणजे आता A इज इक्वल टू काय येईल, हा 1 2 आहे तसाच R2 चेंज होणार आहे. म्हणजे 2 मायनस 2 इंटू 1, 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 मायनस 2 0 येणार. आणि 3 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 3 मायनस 4 किती येणार, -1 येणार. आता या -1ला आपण 0 करू शकत नाही. या -1 आपण याला 0 करू शकतो, पण काही गरज नाही, हा 1 आहे तसाच राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पण रो काय झाले, इंडिपेंडंट रोज आहेत. म्हणजे याच्यात पण एक शिल्लक राहते, पूर्ण रो 0 होत नाही, हा पण रो पूर्ण 0 होत नाही. म्हणजे दोन्ही रोज कसे आहेत, इंडिपेंडंट रोज आहेत, इंडिपेंडंट. आणि जेवढे इंडिपेंडंट रोज त्या मॅट्रिक्समध्ये आहेत त्यालाच म्हणायचं रँक ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे या मॅट्रिक्सची रँक किती आली, 2. आय होप तुम्हाला रँक ऑफ मॅट्रिक्स ही कन्सेप्ट समजली असेल. म्हणजे एखाद्या रोमध्ये युनिक इन्फॉर्मेशन असेल तर असे किती रोज आहेत की ज्याच्यामध्ये युनिक इन्फॉर्मेशन आहे. आता ही युनिक इन्फॉर्मेशन आहे -1. हे -1, हे 0 आणि -1 जर इथं पण असतं तर युनिक आहे का, ते दोन्ही रोज एकसारखे झाले म्हणजे युनिक नाहीत. म्हणजे त्या मॅट्रिक्सची रँक काय होणार, डिक्रीज होणार. मग ते एक रो 0 होणार आणि मग तो मायनस करावा लागणार. आणि मग राहिलेले जे रो आहेत, जे नॉन झिरो जे रोज आहेत तेवढी काय असणार, त्या मॅट्रिक्सची रँक असणार. ओके, तर आय होप मला असं वाटते की रँक ऑफ मॅट्रिक्स ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. आता आपण काही प्रॉब्लेम्स घेऊया, त्याची मॅट्रिक्स आपण घेऊया आणि त्याचे रँक फाइंड करूया. ओके बघा, असा प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड द रँक ऑफ गिवन मॅट्रिक्स. आणि त्यामध्ये आपण पहिला मॅट्रिक्स घेतलेला आहे, A इज इक्वल टू 3x3 मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे, 1 2 3 2 3 1 3 1 2. आणि या मॅट्रिक्सची आपल्याला रँक फाइंड करायचं आहे. तर आपला रूल काय आहे, रँकमध्ये हा डायगोनल एलिमेंट पाहिला तर त्याच्या खालचे 2 एलिमेंट जे आहेत ते 0 करून घ्यायचे. समजा 4चा मॅट्रिक्स असेल, खालचे 3 एलिमेंट 0 करून घ्यायचे. 2चा असेल तर खालचा एक एलिमेंट आहे तो 0 करून घ्यायचा. पहिलं आपलं काम हेच आहे, खालचे एलिमेंट 0 करायचे 2. मग बाकीचं इकडं आपण नंतर बघायचं. ओके, पहिल्यांदा हे 2 एलिमेंट आहेत ते 0 करून घेऊया. मी आता सेपरेट ऑपरेशन करतो. तर पहिल्यांदा हा 2 मला 0 करायचा असेल तर 2 मायनस केला पाहिजे, म्हणजे याला 2 मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे R2 आपल्याला चेंज करायचं आहे आणि R2 मधून काय करायचं, 2 टाइम्स R1 मायनस करायचं. मग आता हे ऑपरेशन केलं तर काय होईल, A मॅट्रिक्स R2 चेंज होणार आहे म्हणजे R1 आणि R3 आहे तसंच राहणार, 1 2 3 R3 पण आहे तसाच. आणि चेंज काय होणार आहे, R2 मधून 2 टाइम्स R1 मायनस करायचं, म्हणजे 2 मायनस 2 इंटू 1, 2 मायनस 2 काय होणार, 0. त्यानंतर 3 मायनस 2 इंटू 2, इथं करतो बाजूला मी, 3 मायनस 2 इंटू 2 म्हणजे 3 मायनस काय होणार, 4. 3 मायनस 4 किती, -1.
त्यानंतर 1 मायनस 2 इंटू 3, 1 मायनस 2 इंटू 3, 1 मायनस 2 इंटू 3 6, 1 मायनस 6 मायनस 5, मायनस 5. ओके, हा 0 झाला. आता हा 0 करायचा, त्यासाठी काय करावं लागेल, R3 चेंज करायचे आपल्याला. मग R3 मधून मायनस, याला जर 3 मल्टिप्लाय केलं तर 3 वजा 3 इथं 0 येईल. म्हणजे या रोला 3 मल्टिप्लाय करायचं, 3R1. आता ऑपरेशन करूया. A इज इक्वल टू, आता R3 चेंज होणार आहे म्हणजे R1 R2 आहे तसेच राहणार. 1 2 3, 0 मायनस 1 मायनस 5 आणि R3 चेंज होणार आहे. 3 मायनस, बघा 3 मायनस 3 इंटू 3, सॉरी 3 इंटू 1, 3 मायनस 3 इंटू 1 म्हणजे 3 मायनस 3 काय येणार, 0. त्यानंतर 1 मायनस 3 इंटू हे 2 म्हणजे 1 मायनस 3 इंटू 2 6, 1 मायनस 6 मायनस 5 आणि पुढं 2 मायनस 3 इंटू 3 म्हणजे 2 मायनस 9, 2 मायनस 9 काय येणार, मायनस 7. राईट. आता काय करूया, या दोन्ही मायनस मायनस आहे सगळीकडं, या दोन रोला मी -1 मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय येणार, R2ला काय करायचं, मायनसनं मल्टिप्लाय करायचं, -1 इंटू R2 आणि R3ला काय करायचं, -1नं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होतील, ते साईन आहेत ते प्लस होतील आणि आपल्याला पुढं सोपं जाईल. 0 -1, आता -1 इंटू R2, -1 इंटू -1 प्लस 1, -1 इंटू -5 प्लस 5. त्यानंतर -1 इंटू R3 करायचं आहे म्हणजे R3ला -1 मल्टिप्लाय, 0 इंटू -1 0, -5 इंटू -1 प्लस 5 आणि -7 इंटू -1 प्लस 7. ओके. आता या 5ला हा डायगोनल एलिमेंट ऑलरेडी 1च आहे, खालच्या 5ला 0 करायचं, त्याच्या खालच्या 5. हा ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला पाहिजे, म्हणजे डायगोनलच्या खालचे एलिमेंट आहेत ते सगळे 0 झाले पाहिजेत. असे ऑपरेशन्स आपण करायचे. आता या 5ला जर 0 करायचं असेल तर काय करावं लागेल, R3 चेंज करायचं आहे आणि R3 मधून मायनस किती करायचं, इथं 5 आहे, 5च्या जागेवर 0 यासाठी यातनं 5 मायनस केलं पाहिजे. मग याला 5नं जर मल्टिप्लाय केलं तर इथं 5 होईल, 5 वजा 5 0 होईल. मग या रोला 5नं मल्टिप्लाय करायचं, 5 टाइम्स R2. मग आता काय येईल, ऑपरेशन A इज इक्वल टू, आता R3 चेंज होणार आहे म्हणजे R1 R2 सेमच राहणार, 1 2 3, 0 1 5 आणि R3 चेंज होणार आहे, 0 मायनस 0 0च येईल. त्यानंतर 5 मायनस 5 इंटू 1, 5 मायनस 5 इंटू 1 म्हणजे किती येणार, 0. आणि इथं काय येईल, 7 मायनस 5 इंटू हे 5 इंटू हे 5 म्हणजे 7 मायनस 25 किती येणार, -18. आता या 18ला 0 करू शकतो का आपण, नाही. या 1ला 0 करू शकत नाही, इथं 0 झाला आणि यानं 0 करायचं म्हणलं तर हा 1 परत इथं येऊन बसेल, म्हणजे त्यानं पण तो रो 0 करू शकत नाही आणि हा रो पण पूर्ण 0 करू शकत नाही, कारण खाली 0 आहेत त्यामुळे हा 1 0 होणारच नाही कधीच. म्हणजे हे तिन्ही रोज कसे आहेत, इनडिपेंडंट आहेत, एकामेकावर डिपेंडंट नाहीत. म्हणजे यातला कोणताही रो आहे तो 0 रो नाही, पूर्ण 0 रो होत नाही. नॉन 0 रोज किती आहेत, 3 आहेत. त्यामुळे या मॅट्रिक्सची रँक किती आहे, 3 आहे. हे आन्सर. तिन्ही रो इंडिपेंडंट आहेत, एकही रो 0 झालेला नाही, म्हणजे त्या मॅट्रिक्सची रँक किती आहे, 1 2 आणि 3 लिहिलं. ह्याचा आन्सर. आता अजून अशा टाईपची काही एक्झाम्पल पुढे बघूया. बघा, दुसरा प्रॉब्लेम असा दिलेला आहे, ए मॅट्रिक्स दिलाय, 3 रो आहेत आणि 4 कॉलम आहेत, म्हणजे 3/4 मॅट्रिक्स आहे आणि या मॅट्रिक्सची आपल्याला रँक फाइंड करायची. आपला नियम काय आहे,
पहिला जो इलेमेंट असेल डायगोनल इलेमेंट त्याच्या खालचे 2 इलेमेंट आहेत ते 0 करून टाकायचे. मग ते कसे करायचे? आता या 2ला जर 0 करायचं असेल तर 2 वजा 2 झालं पाहिजे. मग याला 2 केलं पाहिजे. मग याला 2 करायला 2 या सगळ्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि ते यातनं R2 मधनं वजा करायचं. R2 आपल्याला चेंज करायचे, R2 चेंज करायचे आणि R2 मधनं काय मायनस करायचं? 2 टाइम्स R1. बघा ऑपरेशन करूया. ए मॅट्रिक्स. आता R2 चेंज होणार आहे म्हणजे R1 आणि R3 सेम राहणार आहेत. ते पहिल्यांदा लिहून घेऊया. R3 पण सेम राहणार आहे आणि मग R2 आपण चेंज करूया. आता R2 मायनस काय? 2R1 म्हणजे 2 मायनस 2 इंटू 1. 2 मायनस 2 इंटू 1 किती होणार? 2 मायनस 2 0. त्यानंतर 3 मायनस 2 इंटू 2. 3 मायनस 2 इंटू 2. 3 मायनस 4 मायनस 1 होणार. त्यानंतर आहे 5 मायनस 2 इंटू 3. 5 मायनस 2 इंटू 3 म्हणजे 5 मायनस 6 होणार मायनस 1. त्यानंतर आहे 1 मायनस 2 इंटू हे 2 म्हणजे 1 मायनस 4 होणार मायनस 3. राईट. हे ऑपरेशन आपण केलं. डायगोनलच्या खालचा एलिमेंट 0 झाला. आता हा दुसरा एलिमेंट आहे तो 0 करूया. त्यासाठी काय करावं लागेल? 1 मायनस सिम्पली 1 म्हणजे R3 मायनस R1 करावं लागेल. R3 चेंज करायचं आहे आणि R3 मायनस R1 करायचं आपल्याला. ऑपरेशन करूया. A इज इक्वल टू, आता R3 चेंज होणार म्हणजे R1 R2 सेम राहणार. 1 2 3 2 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 3 आणि हा चेंज होणार आहे. आता सिम्पल आहे. R3 मायनस R1. 1 मायनस 1 0. 3 मायनस 2 1. 4 मायनस 3 1. 5 मायनस 2 प्लस 3. सिम्पल. हे ऑपरेशन पूर्ण झालं. आता बघा रिलेटेड दिसत आहेत का? बघा हा रो या एकला आपण 0 करू शकत नाही, त्यामुळं हा रो काही 0 काही केलं तरी होणार नाही. आता राहिले हे 2 रो. आता हे बघा दोन्ही इलेमेंट 0 आहेत आणि पुढचे 3 इलेमेंट शिल्लक आहेत. त्यातलं बघा आता हा मायनस 1 आहे, हा प्लस 1 आहे, हा मायनस 1 आहे, हा प्लस 1 आहे, हा मायनस 3 आहे, हा प्लस 3 आहे. रिलेटेड आहेत का नाही? मायनस 1 जर या रोला मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही रो काय होतील? सेम होतील. सेम रो असतील किंवा रिलेटेड रो असतील तर या मॅट्रिक्सची रँक काय होणार? डिक्रीज होणार. जेवढे नंबर ऑफ रोज आहेत त्यापेक्षा कमी होणार. मग बघूया आपण हा रो काय करूया? सिम्पली यात प्लस करूया. ओके, कारण आपल्याला हा 0 करायचा आहे. मग हा 0 कधी होईल? हे जर प्लस यात केलं तर म्हणजे 1 मायनस 1 होणार. मायनस केलं तर 1 प्लस 1 होईल, कारण मायनस केलं तर काय होईल? 1 मायनस मायनस 1 होईल म्हणजे 1 मायनस मायनस प्लस 1 होईल. मग आपल्याला तसं नाही करायचं. हे 1 प्लस हे करायचं म्हणजे 1 प्लस मायनस 1 म्हणजे 1 मायनस 1 होणार. ओके, मी करतो आता. R3 आपल्याला चेंज करायचं आहे आणि R3 मध्ये प्लस करायचं R2. R3 चेंज होणार आहे त्यामुळं R1 R2 सेमच राहणार आहेत. 1 2 3 2 लिहून घेतलं. 0 वजा 1 वजा 1 वजा 3 आणि आता 0 प्लस 0 0. 1 मायनस 1 0. 1 मायनस 1 0. 3 मायनस 3 0. आला पूर्ण रो 0 आला. हा कसला आहे? डिपेंडंट रो आहे. आता हा इंडिपेंडंट आहे कारण यातल्या इलेमेंट्सला आपण 0 करू शकत नाही. सगळ्या इलेमेंटला या तिन्हीला करू शकतो हे वापरून, पण परत एक तिथं येऊन बसणार 0च्या जागेवर, त्यामुळे तो रो 0 होऊ शकत नाही. आणि हा रो मागाशी सांगितलं हा 1 आपण 0 करू शकत नाही कारण खालचे एलिमेंट आहेत ते 0 आहेत. ओके, त्यामुळं इंडिपेंडंट रोज किती आहेत? 2 आहेत. हा एक पहिला आणि हा दुसरा, हे 2 इंडिपेंडंट रोज आहेत म्हणजे दोघांचा एकमेकाशी काही संबंध नाही आणि ते नॉन झिरो रो आहे. हा रो पूर्ण 0 झालेला आहे, तो रँकमधून जाणार. हे 2च रो शिल्लक राहिलेत म्हणजे या मॅट्रिक्सची रँक किती आहे? रँक रो ऑफ ए इज इक्वल टू 2. 2 इंडिपेंडंट रोज आहेत म्हणून रँक किती? 2. ठीक आहे.